नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि या बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा आणि त्यात सुरुवातीची बातमी आहे दिल्लीत काल झालेल्या हिंसक आंदोलनासंदर्भातली. दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं कारण मंगळवारी आंदोलकांनी केलेल्या हल्ल्यात 300 पोलीस जखमी झाले तर 2 पोलिसांवर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. आज या संदर्भात दिल्ली पोलीस दुपारी 2:30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या परिषदेत या संदर्भातली तपशीलवार माहिती दिली जाईल. लाल किल्ल्यावरच्या हिंसेबद्दल गृह मंत्रालय अतिशय गंभीर आणि उपद्रवींच्या विरोधात कठोर कारवाईचे आदेशही आता गृह मंत्रालयानं पोलिसांना दिलेत. त्याचबरोबर आवश्यकता असेल तर आणखी सुरक्षा दल तैनात करण्यात येईल अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळते. ज्या ठिकाणी मंगळवारी ही हिंसा झाली त्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था देखील तैनात करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये काल झालेल्या हिंसाचारानंतर सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आपण बघतोय. अनेक भागात पोलिसांची पथकं देखील अतिरिक्त तैनात करण्यात आली आहेत. दिल्लीत सध्या तणावपूर्ण स्थिती आहे. लाल किल्ल्यावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आलेली आहे आणि इथे लाल किल्ला परिसरात मेट्रो स्थानकाचं प्रवेशद्वारही बंद करण्यात आलं. या स्थानकातून बाहेर जाण्याची परवानगी मात्र देण्यात आली आहे. इतर मार्गांवरची मेट्रो सुरू आहे. दिल्लीत काल झालेल्या हिंसाचारात मोठ्या प्रमाणावर मालमत्तांचं देखील नुकसान झालेलं आहे. इथे लाल किल्ल्यावर असलेल्या तिकीट घराची देखील आंदोलकांनी तोडफोड केली आहे. या संदर्भात भाजप नेत्यांनी कशा रीतीने टीका केली ती देखील आपण बघणार आहोत. दिल्लीत प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांकडून करण्यात आलेल्या हिंसाचारावरून आता भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधलाय. जवान आणि पोलिसांच्या समर्थनार्थ शरद पवार का काही बोलले नाहीत आणि त्यावर त्यांनी पोस्ट आज का केली नाही असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केलाय. संजय राऊतही देशातील जवान आणि पोलिसांच्या बाजूने का बोलले नाहीत असं देखील आज आशिष शेलार म्हणाले. जवान असो किंवा दिल्ली पोलीस या सर्वांनी जो संयम दाखवलाय तो त्यांच्या देशभक्तीचा परिचय होता आणि विरोधकांना गोळीबार हवा होता का, आंदोलन चिघळलं का होतं असा सवालही आशिष शेलार यांनी विरोधकांना विचारलाय. आशिष शेलारांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 2003 पासून ज्यांनी कृषी कायद्याची वकिली केली त्या संयमाच्या चर्चेची गोष्ट करतायत. 17 वर्ष झाली कायदा आणून आणि चर्चा करून आणि अजूनही तुम्हाला चर्चा करायची ही दुटप्पी भूमिका राज्य सरकारची आहे असा हल्लाबोल आशिष शेलार यांनी केलाय. या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी चौकशी करावी आणि जो दोषी असेल त्याला पकडावं, जो माथेफिरू असेल त्याच्या समर्थकांपर्यंतही पोहोचावं असे आशिष शेलार म्हणाले. हिंसाचारात काही भाजपशी संबंधित लोकांची नावं येत असल्याच्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले की ज्यांचे स्वतःचे हात रक्तानं माखलेत त्यांनी मित्रांवर आरोप करू नयेत. हे सत्य आहे आणि देशानं पाहिलं आणि बाकीचं सत्यही चौकशीत समोर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिल्लीतल्या ट्रॅक्टर परेडच्या हिंसाचाराचं समर्थन करणाऱ्यांना सुनावलंय. आंदोलनाच्या मागून यांना हिंसाचार घडवायचा होता हे आता सिद्ध होत असल्याचं दरेकर म्हणाले. इतकंच नाही तर शेतकऱ्यांवर गोळीबार करून 3 शेतकऱ्यांना ठार करणारे आता बळाचा वापर करू नका असं केंद्र सरकारला सांगतायत अशी टीका देखील दरेकरांनी केली. राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड दरम्यानच्या हिंसाचारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. या आंदोलनात सहभागी असलेल्या प्रामुख्यानं पंजाबींना केंद्र सरकारनं बदनाम करू नये, त्यांच्याकडे सामंजस्यानं पाहावं, पंजाबला पुन्हा अस्थिर करण्याचं पातक मोदी सरकारनं करू नये असं आवाहन काल पवारांनी केलं. देशाच्या गौरवाच्या दिवशी घडलेल्या हिंसाचाराचा शिवसेनेनं निषेध केला. दिल्लीत वातावरण बिघडलेल्या अहंकारी सरकारच जबाबदार आहे अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली. या हिंसेमुळे प्रजासत्ताक दिनाच्या दिवसावर विरजण पाहायला मिळालं कारण आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांवरच इथे लाठी हल्ला केला. पोलिसांवरच हत्यार उगारल्यानं आंदोलनाची दाहकता काल संध्याकाळी वाढत गेली. या सगळ्याच आंदोलकांनी लाल किल्ल्यावर जाऊन आंदोलन केलं. पोलीस आणि आंदोलकांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली, तलवारबाजी देखील केली आणि त्यामुळे इथे काही काळ वातावरण तापलं होतं. लाल किल्ल्यावरच्या झेंड्यावर देखील एक आंदोलक शेतकरी यावेळी चढला होता आणि काही आंदोलक लाल किल्ल्याच्या घुमटापर्यंत पोहोचले होते. आंदोलकांना बाहेर काढण्यात पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. देशाची राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलकांनी ट्रॅक्टर मार्च आयोजित केला आणि एका ठिकाणी हा ट्रॅक्टर मार्च कसा हिंसक झाला आहे दृश्यांमध्ये आपण बघतोय. रस्त्यावर सुरू असलेल्या ट्रॅक्टर मार्चमधल्या एका ट्रॅक्टरनं बॅरिकेडला जोरदार धडक दिली आणि धडकच इतकी जोरात होती की अपघातात ट्रॅक्टर उलटून ट्रॅक्टर चालवणाऱ्या आंदोलकाचा मृत्यू झाला. बिजनोरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. बिजनोरमध्ये माजी सरपंचानं गावात येणारा ट्रॅक्टर मोर्चा हवेत गोळीबार करून परतवला. रईस अन्सारी असं या गोळीबार करणाऱ्याचं नाव आहे आणि त्यानं 5 वेळा हवेत गोळीबार केलाय. या प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्या हातातली बंदूकही जप्त केली आहे.
ट्रॅक्टर परेडच्या हिंसाचारामागे पंजाबी नेता दीप्ती सिद्धूचा हात असल्याचा आरोप भारतीय किसान युनियनचे हरियाणाचे प्रमुख गुरनाम सिंग चधुनी यांनी केला. सिद्धू अनेक दिवसांपासून आंदोलन भडकवण्याचा प्रयत्न करत होता असं त्यांचं म्हणणं आहे. दीप सिद्धू आणि त्याचा भाऊ मनदीप यांना एनआयएनं चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं होतं. दीप सिद्धू हा निवडणुकीत भाजपा खासदार सनी देओलचा एजंट होता अशी चर्चा सुरू आहे आणि या प्रकरणी आता सनी देओलनं ट्विटरवरून स्पष्टीकरण दिलं आहे. माझा आणि माझ्या कुटुंबाचा दीप सिद्धूबद्दल सोबत कोणतेही आमचे संबंध नाहीत असंही ट्विट सनी देओलनं केलं आहे. मध्य रेल्वेची वाहतूक सकाळी विस्कळीत झाली होती. नंतर 11:30च्या सुमारास ही सेवा पूर्वपदावर आली. अंबरनाथ बदलापूर दरम्यान रेल्वेचं इंजिन बंद झाल्यामुळे वाहतूक रखडली होती. टीआरटी मशीनची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरची लोकल वाहतूक धीम्या गतीनं सुरू झाली. पण या सगळ्याचा ताण बस सेवेवर आला आणि गर्दीच्या वेळी मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आणि त्यामुळे बसनी मुंबईकरांना प्रवास करावा लागला. त्यामुळे बस स्थानकांवर गर्दी पाहायला मिळाली. सर्वसामान्यांसाठी लवकरच लोकल सुरू करण्याचं सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केलं होतं आणि आता पश्चिम रेल्वेनं 29 तारखेपासून सगळ्या फेऱ्या सुरू करणार असल्याचं जाहीर केलं आहे. 1201 लोकल फेऱ्या पश्चिम रेल्वेवर सुरू आहेत आणि 29 तारखेपासून एकूण लोकलच्या फेऱ्या 1367 केल्या जातील. कोविडपूर्व काळात 1367 फेऱ्या होत्या आणि पश्चिम रेल्वेवर अतिआवश्यक वर्गातील 11,50,000 प्रवासी सध्या प्रवास करतात. राज्यातल्या बहुतेक जिल्ह्यातल्या शाळांमध्ये आजपासून 5वी पासूनचे वर्ग भरत आहेत. विविध जिल्हा प्रशासनांनी शाळा सुरू करायला टप्प्याटप्प्यानं परवानगी दिली आणि त्यामुळे 5वी ते 8वीचे वर्ग आजपासून सुरू करण्यात येतात. बहुतेक जिल्हा परिषदांनी वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. काही स्थानिक प्रशासनांनी 1 फेब्रुवारीपासून वर्ग सुरू करणार असल्याचं निश्चित केलंय. मुंबईतल्या शाळा मात्र 27 जानेवारीपासून सुरू होणार नव्हत्या. आजपासून मुंबई, पुणे, नागपूर वगळता राज्यात अन्य ठिकाणी शाळा सुरू झाल्यात आणि शाळा विभागानं त्यावर एक गाणं तयार केलंय. चला मुलांनो शाळेकडे चला हे नवं गाणं त्यानिमित्तानं तयार करण्यात आलं. नागपूर जिल्ह्यात वाडीतील 5वी ते 8वी पर्यंतच्या शाळा आजपासून सुरू झाल्यात. पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचं गुलाबाचं फूल देऊन स्वागत करण्यात आलं. विद्यार्थ्यांचं तापमान मोजून त्यानंतरच त्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. पुढची बातमी आहे पंढरपुरातली एज्युकेशन सोसायटीच्या कवठेकर आणि दह कवठेकर शाळा आज बंद राहतील. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या प्रलंबित असल्यानं हा निर्णय घेण्यात आला. भुसावळमधली बातमी शाळा इथल्या सुरू झाल्यात. 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांनी इथे मोठ्या प्रमाणात त्यांची संख्या दिसते आणि आनंदाचं वातावरण आहे. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर बंधनकारक आहे. प्रत्येक बेंचवर एकच विद्यार्थी सध्या बसू शकेल. वाशिम जिल्ह्यात 5वी ते 8वीचे वर्ग सुरू झालेत. 834 शाळा जिल्ह्यात आहेत. 5वी ते 8वीचे एकूण 19,574 विद्यार्थी आहेत. याआधी 9वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. त्याला 17% विद्यार्थी उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. यवतमाळमध्ये खासगी आणि जिल्हा परिषदेच्या जवळपास 2300 शाळा सुरू झाल्यात. यवतमाळ जिल्ह्यातल्या जवळपास 2 लाख विद्यार्थी इथे जात आहेत. कोरोनाचे अपडेट आपण घेणार आहोत कारण राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसते. दिवसभरात कोरोनाचे 2204 नवे रुग्ण आढळले. कोरोनामुळे राज्यात 47 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 20,13,353 वर पोहोचली. मुंबईमध्ये कालच्या आकडेवारीनुसार मुंबईत 347 नवीन रुग्ण आढळले. आतापर्यंतची निचांकी रुग्णसंख्या आहे. मृतांचा आकडाही कमी झालाय. काल 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय आणि त्यामुळे राज्यात कोरोना मृत्यू आणि नवीन रुग्णांचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात त्याच्यात घट होताना दिसते. मांढरदेवी काळूबाईची यात्रा आहे आज आणि कोविड-19मुळे ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. पण यात्रेनिमित्तानं काळूबाईचं मंदिर फुलांनी सजवण्यात आलं आणि यंदा भाविक नसल्यामुळे मुख्य द्वार देखील फुलांनी सजवण्यात आलंय. यंदा मांढरदेवी काळूबाई यात्रेचं आकर्षण म्हणजे मंदिरावर केलेली ही रोषणाई. पुढची बातमी आपण बघतोय सिद्धिविनायक ट्रस्ट संदर्भातली कारण या ट्रस्टवर आता महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची पहिल्यांदाच वर्णी लागली आहे. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर देवस्थान ट्रस्टीपदांवर काँग्रेस राष्ट्रवादीच्या सदस्यांची वर्णी लागली आहे. आदेश बांदेकर यांच्या अध्यक्षपदाला 3 वर्षांची मुदतवाढ आणि या ट्रस्टमधील 5 पदं शिवसेनेकडे तर प्रत्येकी 3 पदं काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे आहेत. नवी मुंबईत वाशी खाडी पुलावरून एका तरुणानं उडी मारली. मानखुर्दमधल्या रवी रेड्डी यानं आत्महत्येचा प्रयत्न केला होता. रवी आणि त्याच्या प्रेयसीचं भांडण झालं आणि त्यानंतर त्यानं हे पाऊल उचललं. इथल्या कोळी बांधवांनी त्याचा जीव वाचवला. जुन्नर तालुक्यातल्या राजुरीतल्या गटकळ मळ्यात लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकल्या ज्याला पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतात. या बिबट्याला माणिकडोह इथल्या बिबट निवारा केंद्रामध्ये सोडण्यात आलं.
सांगलीतल्या वाळवा तालुक्यातल्या साटपेवाडीत ग्रामस्थांनी मगर खांद्यावर नेऊन वन विभागाकडे सुपूर्द केली। कृष्णेकाठी अजस्र मगरींचं दर्शन होत असतं। गावामध्ये त्यामुळे दहशत आहे। साटपेवाडीतल्या ग्रामस्थांनी सोमवारी संध्याकाळी 5च्या सुमारास ही 10 ते 12 फूट अजस्र मगर दिसली आणि गावातल्या तरुणांनी ग्रामस्थांनी 2 तासांच्या प्रयत्नानंतर तिला जेरबंद करून वन विभागाच्या हवाली केलाय। हिला आता नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलाय। रत्नागिरीतल्या निगडे गावाजवळ एक भीषण अपघात झाला। या अपघातात 9 प्रवासी जखमी झाले। दोघांची प्रकृती यामध्ये गंभीर आहे। 2 स्विफ्ट गाड्यांची समोरासमोर धडक झाली आणि त्यानंतर या जखमींवर आता उपचार सुरू असल्याचं कळतंय। पुढची बातमी अकोल्यातली बोरगावमधल्या बुद्ध विहारासमोरील नाला आणि बाजूचं अतिक्रमण हटवण्यासाठी भिक्षू बोरगाव आणि उपासकांनी तिथल्या बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे आणि त्या ग्रामपंचायत प्रशासनाला जाग येईल का असा प्रश्न नागरिक उपस्थित करतात। पुढची बातमी आहे जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर तालुक्यातल्या चारठाणा इथे इच्छापुरी मरीमाता मंदिरात यावर्षी अत्यंत साध्या पद्धतीनं यात्रा भरवण्यात आली आहे। मंदिराचे अध्यक्ष नवल राठोड यांनी पूजन केलं आणि त्यानंतर इथल्या भाविकांनी या मातेचं दर्शन घेतलं। बातमी धुळ्यातली स्वातंत्र्य सेनानी महादू मोतीराम चौधरी यांचं वयाच्या 95व्या वर्षी निधन झालं। स्वातंत्र्य लढ्याचे अनुभव सांगत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झाल्याचं कळतंय। पुढची बातमी आपण बघणार आहोत। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं 2021 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत म्हणजे जीडीपीत 11.5% आणि संयुक्त राष्ट्रांनी यातच 7.3% वाढीचा अंदाज वर्तवलाय। भारत 2021 मध्ये 2 आकड्यात विकास करणारा जगातला पहिला देश असेल। कोरोना संकटातही भारत हे साध्य करू शकतो असं IMFनं म्हटलंय। भारतीय अर्थव्यवस्थेला जोरदार पुनरागमन होतंय अर्थव्यवस्थेचं, पण कोरोनामुळे 2020 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत 8% घसरण होण्याचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला होता। पाकिस्तानातून एक 65 वर्षीय महिला मायदेशात परतली। औरंगाबाद रेल्वे स्थानकावर पहाटेच्या सुमारास तिला ट्रेननं आणण्यात आलं। पोलीस सुरक्षेमध्ये तिला घरी सोडण्यात आलंय। तिला पाकिस्तानात जेलमध्ये ठेवण्यात आलं असल्याची माहिती मिळते। या महिलेला पाकिस्तानमध्ये त्रास दिला जात होता अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। ICCच्या कसोटीपदाचा इंग्लंडमध्ये आता सामना होतोय। 10 ते 14 जून दरम्यान ही मॅच होणार होती, पण आता 18 ते 22 जूनला ही माहिती मिळते की तेव्हा मॅच होईल। IPL 2021चं आयोजन एप्रिल-मे या दरम्यान केलं जाणार असल्याची माहिती मिळते। BCCIच्या विनंतीला मान देत ICCनं अंतिम सामन्यांच्या तारखांमध्ये बदल केल्याची चर्चा आहे। इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी आता विराट कर्णधार म्हणून पुन्हा संघात येतो आणि अजिंक्य उपकर्णधार असणार आहे आणि दरम्यान संघाचा कर्णधार कोण यामुळे फारसा फरक पडत नाही, पण कर्णधार असलेला खेळाडू आपली भूमिका कशी पार पाडतो हे महत्त्वाचं आहे अशी प्रतिक्रिया अजिंक्य रहाणेनं दिली आहे। कर्णधार पदावरून विचारलेल्या प्रश्नाला तो उत्तर देत होता। मला जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी नक्कीच संघाला विजयी करण्याचा प्रयत्न करेन असंही अजिंक्यनं म्हटलंय। भारताविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्याआधी श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू महिला जयवर्धनेनं इंग्लंडच्या फिरकीपटूंना इशारा दिलाय। स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या भूमीवर जाऊन कसोटी मालिका जिंकावी लागते। श्रीलंकेत इंग्लंडचे 2 फिरकीपटू खूप काही शिकले असतील, पण भारतात त्यांच्यापुढे मोठं आव्हान असेल असं त्यांनी म्हटलंय। दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचा संचालक आणि माजी कर्णधार ग्रॅम स्मिथचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। व्हिडिओ व्हायरल होण्यामागचं कारण मजेशीर आहे, कारण या व्हिडिओत स्मिथचा मुलगा कार्टर आपल्या बाबांना या पत्रकार परिषद थांबून एक मदत करायला सांगतोय आणि व्हिडिओतले कार्टरचे चेहऱ्यावरचे भाव आणि त्यानंतर स्मिथनं त्याला केलेली मदत, सध्या हा व्हिडिओ त्यामुळे चाहत्यांची पसंती मिळवतोय। करीना सध्या प्रेग्नंट आहे आणि तिचा प्रेग्नन्सी काळ ती सध्या एन्जॉय करते। काही व्हिडिओज देखील ती शूट करते, त्याचबरोबर फिटनेसबद्दल देखील ती जागरूक आहे। अलीकडेच करीनानं इंस्टाग्रामवर तिचा योग करतानाचा एक व्हिडिओ शेअर केलाय। अक्षय कुमार सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतो आणि अक्षय कुमारनं PUBG या गेमसारखाच PUBG हा भारतीय गेम लॉन्च केलाय। हा मेड इन इंडिया मल्टीप्लेअर मोबाईल गेम प्रजासत्ताक दिनानिमित्तानं भारतात लॉन्च झाला। हा व्हिडिओ अक्षयनं सोशल मीडियावर शेअर केलाय। जॉन अब्राहमचा बहुचर्चित ठरत असलेला सत्यमेव जयते 2 हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या सिनेमाचं पोस्टर त्यानं शेअर केलंय, त्यात त्यांनी त्याची तारीख जाहीर केली आहे। हा सिनेमा ईदच्या दिवशी प्रदर्शित होईल, त्यामुळे आता सलमान आणि जॉनचे सिनेमे एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर धडकणार आहेत। शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली, कारण 72व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना तिनं स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा असं म्हटलं आणि त्यामुळे ती मोठ्या प्रमाणात ट्रोल होते। अमिताभ बच्चन यांनी प्रजासत्ताक दिनाच्या चाहत्यांना शुभेच्छा देताना त्यांनी खरेदी केलेला एक नवीन मास्क दाखवलाय, ज्याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये बिग बी या मास्कविषयी सांगतात आणि हा मास्क खूप वेगळा आहे, ज्याच्यात LED लाईट्सही आहेत। त्यांच्या ओठांच्या हालचालींप्रमाणे या मास्कचे LED लाईट्सही लागत होते।